जळगाव जामोद येथील पाटील नगर जवळील मुख्य रस्त्यावर दुपारी 2 वाहनांची टक्कर होऊन एका वाहनाचे खूप नुकसान झाले। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानीही झालेली नाही। प्राप्त माहितीच्या आधारे धामणगाव गोतमारे येथील रहिवासी रोशन गोतमारे तालुका संग्रामपूर हे मावशीच्या भेटीला पाटील नगरमधील अरुण मारोडे यांच्या घरी आले होते। दुपारी आपल्या ब्रेझा वाहन क्रमांक MH30 AZ 8605 ने घरी निघत असताना पाटील नगरातून मुख्य रस्त्यावर चढीत असताना नांदुराकडून संग्रामपूरकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH28B 8811 ची धडक लागल्याने गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे। या संदर्भामध्ये वृत्त हाती मिळेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार झालेली नसून आपसात प्रकरण निपटल्याची माहिती मिळालेली असली तरी सध्या जळगाव ते नांदुरा या रस्त्याचे काम खूप धीम्या गतीने सुरू असून हे अपघातांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत आहे। या अगोदर सुद्धा या रस्त्यावरच काही दिवसांपूर्वी सुदगिरणीजवळ 2 मोटरसायकलचा एकमेकांसमोर अपघात झाल्याने 2 जण गंभीर जखमी झाले होते। प्रशासनाने या रस्त्याचे काम जलद गतीने करण्याची गरज आहे अशी मागणी परिसरातील नागरिक सुद्धा करीत आहे। जळगाव जामोद शहरातील मृत्यूचा सापळा बनलेला हा रोड आहे। या रोडवरती आजपर्यंत अनेक अपघात हे झालेले आहेत। हे जे काम आहे हे अतिशय संथ गतीने चालू असल्यामुळे त्याचबरोबर कुठलेही दिशादर्शक किंवा कुठलेही त्यांनी मार्किंग न केल्यामुळे दिशादर्शक न लावल्यामुळे अतिशय संथ गतीने व अतिशय बेजबाबदारपणे हे काम होत आहे। त्यामुळे आजपर्यंत इथे अनेक अपघात घडलेले आहेत। आजचाही हा एक अपघात आपण इथे बघू शकतो। हाही एक अपघात झालेला आहे। तरी संबंधित प्रशासनाला वेळोवेळी विनंती करून सुद्धा त्यांनी कुठलेही दिशादर्शक लावलेले नाहीत, कुठलेही सिग्नल लावलेले नाहीत। त्यामुळे अनेक अपघात या रोडवर होत आहेत। हा रोड थोडक्यात मृत्यूचा सापळा बनलेला आहे। अनेक वर्षांपासून या रोडचं काम चालू आहे। बाजूला जो धापा आहे तो सुद्धा अतिशय स्लोप नसताना अतिशय गिट्टी टाकलेला असा धाबा त्यांनी पूर्णपणे न बनवता अर्धवट बनवून सोडलेला आहे। या अर्धवट बनवलेल्या धाप्यामुळेच खरं तर हा आजचा अपघात झालेला आहे। अनेक ठिकाणी अशी जीवितहानी होऊ शकते, म्हणून प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या रोडचे काम त्वरित पूर्ण करावे। बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद येथून विदर्भ न्यूज करिता मनीष ताडे यांचा हा वृत्तांत।